वाजलेले आहेत. कशाला सांगायचं, टाइम सांगायची काय करत असते रे ब्लॉगर्सला. तू चुप रे बाबा, तू चुप रे. टाइम सांगायचं असतं. टाइम कळत नाही. सकाळचा एवढं सांगितलं तरी बस आहे. 7 वाजलेत. आम्ही 5ला निघणार होतो. आशिषचे नाटकांमुळे आम्ही 6ला निघालो. पीयूसी वगैरे काय रेडी नाहीये. हा काय रेडी 24 डिसेंबर का 1-5 पर्यंत 1-5 म्हणजे मी 1 वर्षाचं काढलं. अरे पीयूसी काढायचं असते माहिती का, फाईन भरलं. नाहीतर गोवाला जाताना 1000 रुपये फाईन द्यावं लागते पोरांना. ये इसके लिए आप पहले का ब्लॉग देख. पहिल्याचा ब्लॉग केलाच नाही ती दुसरी गोष्ट. ते बघा आणि तर आज सबस्क्राईब करा. आता मस्त मजा येते. छान रोड ट्रिप चालू आहे. ऑलमोस्ट विजापूरपासून आपण 60 किलोमीटर 7.5 पर्यंत पोहोचून जाऊ आणि त्यानंतर मग बघू काय करायचं पुढे. नाश्ता वगैरे करायचं की नाही ते ठरवू आपण. पण मजा येते. करायचं ऑफकोर्स करायचं. काही बोलतो का रे कॅमेरा नसेल तरी चालेल. मीडिया श्रेय स्पॉन्सर करणार असं मला कळलेलं आहे नाश्ता. ते काय असतं स्पॉन्सर म्हणजे काय SPONSOR स्पॉन्सर. बरोबर. तुला स्पेलिंग येते ना तूच कर. मला तर spelling येते. सोलापुरात आश्चर्याची गोष्ट, सोलापुरात थंडी आहे. ऍक्च्युली आपण सोलापुरात नाही आहे. आता आलो कर्नाटक मध्ये, हा. पण सोलापुरात पण बऱ्यापैकी थंडी आहे ना. मस्त सनराईज होतो इकडे. छान थंडी मस्त. आम्हाला पुणेकरांना थंडीचं काही कौतुक नाही, कारण की आपल्याकडे पुढे थंडी भरपूर असते. त्यामुळे काय असं कौतुक वाटत नाही आम्हाला. असं सांगतोय की रशियामध्ये जाऊन बर्फातच राहतं. अरे नेहमीच असते पुण्यात थंडी. काय सोलापूर करणं काय तो गेम बचाना पडेगा. पेट्रोल भरलेलं आहे. हा शॉर्ट व्हिडिओ कडून पोस्ट करतो का? आता लगेच टॅग करतो का? आता लगेच हो. अरे करू. सूर्योदय मस्त आहे यार. सूर्योदय चालू आहे इथे. आमच्या ब्लॉगचा हिरो सागर गाजोल. तर बघतो. अरे सागर गाजोलचं ते फेस मॅच होणार कोणता हिरो रे? नितीन. आमच्या नितीन आमच्या सोबत आलेला आहे. नितीन द सुपरस्टार. थँक्यू. हे आमचे बिगिनर फोटोग्राफर. S23 अल्ट्रा आहे पण अल्ट्रा स्किल्स नाही आहेत त्यांच्याकडे. आहेत करत नाहीये. पिंकी पिंकी पॉंकी. अरे डॉंकी गप ना जरा. तर आम्ही अलमट्टीच्या पुढे आलोय आता. कुडा संगम. कुडल संगम रोड आहे. कुडल संगम नाहीये. हा ते इथून कुठे तर कुडल संगमला हा, आतमध्ये जातो. जातो. इकडं का इकडं. हा. तर आशिषला वाटत होते की असं लोकल हॉटेलमध्ये उडपीच्या हॉटेलमध्ये खायचं, पण आता थांबवली आहे. बघायचं आता कसं वाटतंय. आवडलं तर ठीक, नाही तर आहेत शिव्या. प्रॅक्टिस करायची छोट्या थोडं म्हणजे लाजावं माणसाने. घ्या तरी म्हणा. घ्या तर म्हणावं. आलं की खायला सुरू. मित्रांचं अजून आलं नाही. अरे आता राहू दे. आम्ही म्हणल्यावर असं केल्यावर असं असतं. राहू दे. सगळेजण म्हणतात पुण्याचे लोक म्हणतात संस्कार. असं पुण्याचे संस्कार म्हण. पुणे करतो. लोक टेबलवर 4 जण बसतात, एकटा खायला लागलं. हे काय बरोबर? हे काय बरोबर नाही. कशाला डोसा ऑर्डर केला बरं? हे काय बरोबर मध्ये येते. हे काय बरोबर? कशाला डोसा ऑर्डर केला? एक अथर्व सुद्धा मी आणि एक तू बोलले ना. हे? मी पण अशा व्यक्तीवर प्रेम केलं, तिला विसरणं शक्य नाही आणि मिळवणं नशिबात नाही. वा. डीप प्रीती. नाही ते नीलचा व्हिडिओ नाही का? श्वेता अर्जित सिंग तुझा भाऊ आमचे हिरो सारखे दिसतात, पण त्यांची अवस्था या कोट सारखी आहे. अभी लगेगा नहीं.
नाईस रूम. हा मस्त पैकी तरी करतात त्यांच्या पद्धतीने. त्यांचं ट्रेडिशन लिहून देऊन जे आहे तुम्ही जे local घरात- available ना, तुम्ही जे घरात जेवणार ना तेच आम्हाला द्या. सांगतो आणि मग जेवून आपण निघूयात पटकन तिला. एवढं लेट आहे. आणि त्यांनी काय म्हटलं माहिती का 6ला सगळे मंदिरं बंद होतं. बरं. मंदिर मन सगळे जे काय मॉन्युमेंट्स आहेत त्याला तिकीट आहे म्हणजे 50 रुपये एकच तिकीट. सगळ्याला एकाच तिकीटवर एंटर मिळते. क्या बात आहे. ते तिकीट दाखवायचं सगळे तर पण 6च्या आधी एंट्री बंद आहे. त्यानंतर सोडून घ्यायचं तिकीट. तर मिळते मला काय रे. तर 12 वाजता आम्ही पोचलो हम्पीमध्ये आणि आता आमचं होमस्टे आहे. लकीली मिळालं कारण लॉंग विकेंड असल्यामुळे ऑलमोस्ट सगळे फुल होते आणि लकीली आम्हाला हे एक मिळालं कारण हे पण बुकड होतं. ऐन टायमाला यांचं कॅन्सल झालं सो ते मिळालं आम्हाला. आता आम्ही निघालो आहे मॉन्युमेंट्स वगैरे पाहायला. आता लंच करणार पहिला आणि मग निघणार. चलो. ड्रायव्हर तूच आहे तू आणि त्यांनी ड्रायव्हर आहे. तुला पण नेणार चालवायला. अजिबात घेणार नाही मी. तर आम्ही आता क्वीन्स बाथ ही जागा बघायला आलो आहे कारण विरूपाक्ष टेम्पल दुपारी बंद असतं 3-3:30च्या पुढे उघडतं ते. सो आम्ही आता बघतोय क्वीन्स बाथ. आज इयर एंड आहे आणि सुट्टी असल्यामुळं लॉंग विकेंड आहे. सो शाळांचे सहल वगैरे आलेत. गर्दी खूप आहे इथे. बघू आता कसं बघायला होईल. जनाना एनक्लोजर. जनाना प्रांगण एक संरचित परिसर है जिसके चारों ओर ऊंची दीवारें और पूर्व तथा पश्चिम की दीवारों में एक और उत्तर की दीवार में 3 छोटे प्रवेश द्वार है. अच्छा म्हणजे प्रांगण आहे. ओके. जल महल. क्वीन्स पॅलेस बेसमेंट. हे आहे एलिफंट स्टॅबल्स. इथे हत्ती बांधले जायचे जेव्हा बांधले पार्किंग असल्यासारखं हत्तीचं. सो बरेच सेक्शन आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 10 ते 12 अशा कमानी आहेत. एक कमान एका हत्तीसाठी. हत्तीच्या स्टॅबल्समध्ये एक हत्ती दिसलेला आहे. हे पहा हा हत्ती आहे. तर एवढी मोठी जागा माझ्यासाठी. एवढी मोठी जागा आहे का हत्तीसाठी असायची या हत्तीसाठी. तर या हत्तीला राहण्यासाठी एवढी मोठी जागा होती. हां आता ते युगांनी हत्तींची साईज थोडी बदलली आहे. हत्ती जरा मॉडर्न झाला आहे. कपडे गॉगल गोप्रो घेऊन फिरायला लागलाय.
लोटस महल, एलिफंट टेम्पल आणि गार्ड हाऊस या 3 गोष्टी बघून आम्ही आत्ता आलो आहे. हजारा रामा टेम्पल आहे समोर आणि समोर मस्त सावली आहे. सावलीमध्ये जरा वेळ बसलं कारण ऊन खूप आहे. हजारा रामा टेम्पलला एंट्री करतोय मी आता. हे जे आहे ते हजारदेवराय मंदिर आहे आणि कृष्णदेवराय राजाच्या साम्राज्या वेळेस म्हणजे त्या काळी हे जे ठिकाण आहे पूर्ण, हे जी पूर्ण मोकळी जागा दिसते हे सिटीचं सेंटर असल्यासारखं होतं आणि हे पॅलेस आहे कृष्णदेवराय राजाचं. कृष्णदेवरायाचं पॅलेसचं बेस आहे तो पूर्ण. ॲक्च्युली पूर्ण पॅलेसच होता. हा पॅलेसच होता सगळा ऑफकोर्स. काहीतरी किती मॅसिव्ह असेल रे इथं सगळं गेलं. हो ना. हे फक्त बेस आहे म्हणजे याच्या वरती भिंत असणार, भिंतीच्या मध्ये खांबाच्या वर पूर्ण छत. चल कृष्ण टेम्पलला आम्ही आलो आता. हम्पीचं मेन विरूपाक्ष टेम्पलला जाऊन आलो पण तिथे खूप गर्दी होती. उद्या सकाळी जातो तिकडे आता. वा 9 झालेत. निघायची तयारी चालू आहे. आज चाललो आहे विरूपाक्ष टेम्पलला. नंतर कुठलं रे, विजय विठ्ठल टेम्पल आणि नंतर अंजनेय हिल. क्लिफ अंजनेय क्लिफ, अंजनेय हिल आणि क्लिफ जम्पिंग या 3-4 गोष्टी आज करायच्या आहेत. बरोबर. तर ऑलरेडी उशीर झाला आहे शुभममुळे. उगाच हा मग गाडी लवकर पोचला नाही. आधी मी उठलो सर्वात पहिलं. शेवटी आंघोळ सगळ्यात मी केलो पण तुमच्या आधी खाली आलो. गाडी पुसायला मी आधी आलो. का उपयोग एवढं लवकर उठून? आधी उठून गाडी पुसायची असती मग आंघोळ करायची. आंघोळ करून घाण कामं करायची. थँक्यू. हे काय बरोबर नाही. काय बरोबर निघतो आता. आपल्याला जायचं चमकायला पाहिजे. अजून काय सर? तर आपल्याला क्लिफ जम्पिंगला अंजनेय पर्वतला जायचं आणि विरूपाक्ष टेम्पल, विजय विठ्ठल टेम्पल तिकडे जाणार आहे जे मेन आहे हम्पीमधलं. सो असा प्लॅन आहे आणि आमचं प्लॅन चाललंय की आजच सोलापूरला निघायचं. बट लेट सी, डिपेंड्स आपण सगळं जर झालं एका दिवसात तर मग निघणार आहे आम्ही. ऑफकोर्स. तर मग बघूयात, भेटू आपण विरूपाक्ष टेम्पलमध्ये. तोपर्यंत आम्ही निघतो. गाडी बाहेर घ्यायची जरा प्रॅक्टिस करून घेतोय आम्ही. हो कच्चा ड्रायव्हर जरा कच्चा आहे. गार फेल आहे फेल. काल म्हणाल तर ओढून
काय करू बघ काय बरोबर नाही हे काय बरोबर नाही अजून माग जाऊ दे की अरे पटांग नाही मागं पूर्ण बघ काय ड्रायव्हर कसा काय उगत आणलो व्यवस्थित बघून आणायचं रे ड्रायव्हर कसं आणला आता फ्लो मध्ये घ्यायचे असते कसं बरोबर हा फ्लो इज इम्पॉर्टंट मीट द फ्लो हा असं फ्लो मध्ये बरं घ्यायचं कशी आली बरोबर गुरगुर न करता हो काय सीन आहे मस्त समोर वाह क्या सीन है वाह क्या सीन है विरूपाक्ष टेम्पल आम्ही बॅक साईडने आलो की कारण फ्रंट साईडला खूप ट्रॅफिक होतं मॅपचा सजेस्टेड रोडने आलं तर आम्हाला इकडे घेऊन आलं ते बरंच मोठं आहे या साईडला नदी आहे समोर रस्ता आहे असा या रस्त्याच्या पलीकडे नदी आहे नंतर बघू आपण असलं मोठं ना मनमथा टँक असं काहीतरी नाव आहे बरोबर कुठपर्यंत तेच ना दगड बघ ना नुसते रचलेले तर हे आहे मंदिराचं मेन गेट सगळा हम्पी बाजार भरपूर गर्दी सुट्टी असल्यामुळे लॉंग विकेंड आहे एकच नंबर इथून शाडो येते आणि ती शाडो उलटी इथे पडते आर्किटेक्चरल ब्रिलियन्स शॅडो ते पण उलटी शॅडो उलटी समजू शकतो कारण रिफ्लेक्शन आहे रिफ्लेक्शन पण हाऊ उलट काय मिळत नाही काय नाही
विरूपाक्ष टेम्पल झालं आता. कडले काळू गणेश मंदिर जे एक्झॅक्टली विरूपाक्ष टेम्पल समोरच्या जे खाली पार्किंग दिसत आहे हम्पी बाजार पार्किंग हेच वरतीच एका हिलवर आहे हे मंदिर कडले काळू गणेश. हे जे खाली आहे ते हम्पी बाजार हम्पी कार पार्किंग आहे शेजारीच बाजार आहे आणि इकडे हे जे दिसतंय ते विरूपाक्ष मंदिर आहे. इथे या मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे इकडे विरूपाक्ष टेम्पल आहे, इकडे अंजनाद्री हिल आहे, इकडे मातंगा हिल आहे. भाऊ की आहे बी मारतो रे. कोण बी मारले पहिला मला ते बी खात असतात बे आणि बी देत असते बी मारत नसते. खरंच जरा सायन्स शिकलं नाही. सेक्शन बी 9वी अबे किती सकाळी लवकर निघायला पाहिजे होतं आणि 6-7ला निघायला पाहिजे होतं. 9-9:30ला निघालो. दुपारपर्यंत आपलं आपण घरी निघालो. गर्दी कमी लागली असते आपल्याला. गर्दी कमी लागली. विरूपाक्ष टेम्पल बघून झालं, विजय विठ्ठल पण झालं असतं. आता गर्दी आहे त्यामुळे आम्ही आता अंजनेय शाळा त्याच्या 40ला पिलो पण कालच ते वाटलं बाजारमध्ये पिलो म्हणून डबल. मग झोप की झोप का परतलास. अंजनाद्री हिलला चालू आहे आता. भरपूर ऊन आहे बाहेर. रायडर हे पुणेकर MH12चे. MH12 होतं का? हा मग आहे का म्हणतो आज MH12 अक्कल नाही लोकांना. पुण्याच्या लोकांना अक्कलच नाही. नाव ठेवू नको रे. नमक मत डालो एक मग नको. हे आहे ॲक्च्युली अंजनेद्री हिल्स. आपण 10x झूममध्ये ॲक्च्युली बघतो आहे खरं तर. आणि आम्ही इकडं आलो तर आम्ही आता डिसिजन घेतला आहे की जायचं नाही आहे, कारण की गर्दी खूप आहे. वर तुम्ही बघू शकता की लाईन पण खूप आहे, लाईन खूप जास्त आहे. ॲक्च्युली हम्पीमध्ये काहीतरी आहे, आम्हाला हे कळत नाही की काल आम्ही आल्यापासून खूप लोक आहेत तिकडे. त्यामुळे इकडे गर्दी खूप आणि वर जायला ॲटलिस्ट 2-2.5 तास तरी लागतील. सो त्यामुळे आम्ही डिसिजन घेतला की जायचं नाही आता. दॅट्स द रिझन आम्ही आता इथनं परत निघालो आहे. तिकडे चल बे क्लिप तर आहे का तिथं. ये इकडे जाऊ. हे कोण आणून ठेवलेत दगड असे. हां त्यांनी नाव लिहिलेत ना, त्यांनी आणून ठेवलेत. का रे.
हा आणि लेवल खाली गेलं ते जे ब्लॅक कलर दिसतंय का हा. तिथपर्यंत होतं म्हण हा तोपर्यंत चालू होतं म्हण लोकल सांगितलं एकजण. असं पण ठीक आहे. अरे यार मग कॅरेकल राइड करू, क्लिप जंपिंग नाही तर नाही. क्लिप जंपिंग चालू नहीं है क्या? नहीं है. कब चालू रहता है? अभी तो वीकेंड है ना, नहीं चालू किया है. वीकेंड पे नहीं चालू रहता क्या? नहीं रहता अभी तो ये है ना हनुमान माला का. अच्छा वो उसकी वजह से बंद है क्या? अच्छा परत एकदा म्हण बरं. ए शुभम बसून रे, बसून ये. अरे भाई बस. नवीन दगड तयार झाला असतं इथे. आता दगडाला चीर पडली असती. तू विचारलं ना बरोबर सरळ चीर कसं काय पडते, कारण सापडलं असतं. तू पण बस रे. हो हो ऍडव्हेंचरस. आज ते दबंग मूड मध्ये भाऊ. ओ ओ ओ उड उड दबंग दबंग. इव. लवकर खाली बस. उभार नको जास्त. खाली बस लवकर. इधर बैठ जाओ. उधर नहीं इधर बैठ जरा. मालूम है ना क्या करना पड़ता है? लॉन्ग जो तो 350, शॉर्ट जो तो 200 रुपये. हाँ शॉर्ट बोलते पत्थर है ना, तो वो पत्थर लॉन्ग मतलब जा रहा ना. सेफ है ना, लेकिन क्रोकोडाइल नहीं है ना. सगळं रेकॉर्ड वाला इकडे. इथे बसल्या बसल्या. हे आमचं शुभम फक्त आमच्या सोबत आला नाहीये. बित्रट माणूस आहे. हा त्याला वाटतं त्याच्या वजनानं नाही बुडेल, पण त्यापेक्षा वजनदार माणूस इथं बसला, त्याचं काय नाही. दमदार माणूस आमचा. दमदार वजनदार माणूस. दमदार वजनदार. बोल ना भाई. तुझं घेऊ का? चालू आहे का? चालू आहे का? चालू. अरे काचेचं पाणी. क्लिप जंपिंग चालू नाही ना त्या. आज खाली बंद रखेगा भैया. क्लिप जंपिंग खाली आज बंद है क्या? रोज चालू रहता है. हाँ चलो. कल आ जाओ. सुबह में आ जाओ. जरा कॅन्सल करा ते उद्या द्यायचं. हाँ? काय? इकडे द्यायचं cancel करा. चल तुला आमचा होता पण एवढी मारायला नको. पाऊस तर जाईल ना तुझ्याकडे. क्रोकोडाइल है ना इधर? नहीं भैया. मगरमच्छ इधर नहीं, मतलब ठीक है. एरिया में आपके. हाँ ये रहे भाई. इधर कैसे नहीं फिर? इधर दिन भर बोट चलता ना, उसका नहीं रहता है. वो डर के भाग जाते क्या? हाँ. ठीक होते बोट का. क्लिप जंपिंग तर काय भेटलं नाही आपल्याला. क्लिप जंपिंगची जागा बघून येऊ. पाणी कमी असल्यामुळे आपल्याला क्लिप जंपिंग. पाणी कमी आणि ते हनुमान माला हे काहीतरी फेस्टिवल आहे इथला, लोकल फेस्टिवल, जो की 23 आणि 24 आज 2 दिवस असतो. सो त्या गर्दीमुळे आणि इथली जी लोक असतात ती त्या फेस्टिवलला गेलेत, त्या कारणामुळे क्लिप जंपिंग बंद आहे. सो आम्हाला फक्त कॅरेकल राईड मिळाली, ते केली. आता बघूया. मस्त आहे. ओय 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 ओय. अरे पायाला काय झालं शुभम? थांब जरा. नाही जाऊ दे. हा शुभम, पायाला काय झालं? अरे पडलास का कुठं? ऑलमोस्ट पडला. और कितना गिरोगे? वेटिंग आहे का काय काय माहिती नाही भाई. आहे अवेलेबल आहे तिकडे जागा आहे. हा काय